नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशनला सगळ्यांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण मोत्याची सुपारी कशी डेकोरेट करायची ते पाहणार आहे. आपण साहित्य बघूया. सुपारी, पांढरे मोती, कात्री, फेविकॉल आणि कुंदन. चला तर मग आपण सुरुवात करूया. हे पहा, आपण सुपारीला आधी कुंदन चिटकवून ठेवायचं आहे. मी आधीच कुंदन चिटकवून ठेवलेलं आहे, त्यामुळे तो चांगला पक्का चिकटतो. आता आपण सुपारीला फेविकॉल लावून घेऊ. हे पहा, असे फेविकॉल लावून घ्यायचे आहे. असे काडीच्या साहाय्याने आपण फेविकॉल सगळीकडे सुपारीला एकसारखे पसरवून घेऊ. हे पहा असे. आणि आता दोऱ्यामध्ये ओलेले मोती सुपारीला चिटकवणार आहे. नुसते मोती चिटकवायचे नाही, कारण ते एक मोती आपण चिटकवत बसला तर ते जोड जातो आणि मोती तसा चिटकत पण नाही. त्याच्याकरता आपण दोऱ्यामध्ये पहिल्यापासूनच मोती ओवून घेतलेले आहे, म्हणून मी दोरा काही दाखवला नाही. आता आपण ही एक मोत्याची सर पहा, मी अशी दोऱ्यामध्ये ओवून घेतलेली आहे. आता आपण इथे चिटकवणार आहे. हे पहा, अशी चिटकवून घेतली. परत आपण दुसरा राऊंड पण तयार करून घेणार आहे आणि असे मोती जवळजवळ सरकवत राहायचे, म्हणजे चांगले पॅक बसतात. हा दोरा आपण काडीच्या साहाय्याने इथे दाबून देऊ. हे पहा, असा चिटकवून दिलेला आहे, त्यामुळे तो आपल्याला दिसणार पण नाही. हे पहा, हा इथे एवढा धागा आपण कुंदनच्या खाली चिटकवून दिलेला आहे. आता आपण मोत्याच्या सरीचा दुसरा राऊंड चिटकवून घेतलेला आहे. हे पहा, असे मोती जवळजवळ सरकवत आपण दुसराही राऊंड तयार करून घेतलेला आहे. आता आपण तिसरा राऊंड करून घेणार आहे. हा एक राऊंड झाला, हा दुसरा राऊंड झाला. आता आपण तिसरा राऊंड सुद्धा चिटकवून घेणार आहे. हे पहा मैत्रिणींनो, धाग्याला शेवटी गाठ पाडा, म्हणजे आपले मोती बाहेर पडत नाही. हे पहा, आता मी हा तिसरा राऊंड सुद्धा इथे चिटकवून घेते आहे. इथे चिटकवून आणि उरलेला कापून घेऊ. हे पहा, हा इथे मी कापून घेतलेला आहे. आता आपल्याला परत इथून तिसरा राऊंड सुरू करायचा आहे. हे पहा, ते सुद्धा धाग्यामध्ये मी मोती ओवून ठेवलेले आहे. हे पहा, आता आपण परत इथे मी गाठ पाडून ठेवलेली आहे, म्हणजे मोती आपले बाहेर निघणार नाही. ह्या साईडचा धागा जास्त झालेला आहे, म्हणून मी तो कापून इथून आता मोतीची सर चिटकवायला सुरुवात करणार आहे. हे पहा, हे असे मी मोत्याची तिसरी लाईन सुरू केली. पहा,
आता आपला चौथा राऊंड सुरू झालेला आहे. आता आपण सुपारीला परत थोडे फेविकॉल लावून घेऊ. हे पहा, असे फेविकॉल आपण लावून घेतलेले आहे. ही अशी मोत्याची सर आपण गोल 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 राऊंडमध्ये फिरवून अशी फिरवून फिरवून शेवटपर्यंत आपण असा गोल तयार करू. हे पहा, हा असा गोल तयार केलेला आहे आणि परत ह्याला आपण असं जवळ आणून चिटकवून घेणार आहे. हे पहा, तुम्हाला मैत्रिणींनो इथपर्यंत असं मोत्याची सर चिटकवायची असेल की तुम्ही दोऱ्यात ओवून इथपर्यंत ओवून असं इथपर्यंत गोल सर्कल तयार करू शकता. पण ताटामध्ये आपली सुपारी नीट बसत नाही, त्याच्याकरता आपण एवढीच मोत्याची सर चिटकवायची आहे. हे पहा, परत असा गोल राऊंड करून करून सुपारी गोल फिरवून फिरवून आपण सगळीकडून एकसारखं प्रेस करू, म्हणजे आपले मोती छान मोत्याची सर चांगली चिटकते. हे पहा, मैत्रिणींनो माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि प्लीज लाईक करा, शेअर पण करा. हे पहा, ही अशी आपली मोत्याची इथपर्यंत चिटकवून तयार झालेली आहे. हे पहा, किती सुंदर तयार झालेली आहे. ह्या 2 सुपाऱ्या आपल्या झालेल्या आहेत. हे पहा, चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद.